पडळकर साहेबांना खूप लांबून यावं लागतंय, हे जवळ नाही आणि ते काय माझ्यासारखेच विद्रोही आहे, बंडखोरी करणारे आम्ही लोक आहोत। आम्ही अन्यायाच्या विरोधात 100% बोंबलणार म्हणजे बोंबलणार, काही हो। आम्ही फाटक्या कपड्यानिशी का असणार, आमच्याजवळ काही नसू द्या, पण बोलण्याची हिम्मत मात्र रगेल आहे, त्याच्यामुळं आम्हाला अडचण येत नाही। ते बी मोठमोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात आणि मी सुद्धा मोठमोठ्या लोकांच्याच विरोधात बोलतो आणि उद्या सुद्धा बोलत राहणार। जिथे अन्याय होईल त्याने शेवटी आपण कोण आहेत, संघर्षातले लोक आहोत। आमच्या भाळी, आमच्या कपाळी काबाड कष्ट आणि सतत संघर्षच लिहिलेला आहे। आम्ही तो संघर्ष करत राहू। पडळकर साहेबांना या संघर्षामध्ये बळ मिळो अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा महाराजांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो।